आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। लाल किल्ला स्फोट प्रकरणी I-20 कार चालक डॉक्टर उमरचा नवा व्हिडिओ समोर। स्फोट करण्यापूर्वी काही तास आधी उमरनं व्हिडिओ रेकॉर्ड केला होता। अमरावतीच्या मेळघाटात बालमृत्यूचं तांडव सुरू। 24 तासामध्ये 4 बालकांचा आणि एका मातेचा मृत्यू। धारणीमध्ये 20 वर्षांनंतरही रुग्णालयामध्ये अपुऱ्या सोयीसुविधा। रुग्णालयामध्ये डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांच्या 40 जागा रिक्त। सरकारकडून बालमृत्यूचा दर शून्य करण्याचा प्रयत्न। जिल्हाधिकारी आणि आमची टीम काम करतेय। लवकर सर्व व्यवस्थित होईल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास। नवी मुंबईच्या नेरूळमधील अमित ठाकरेंच्या हस्ते अनावरण झालेला शिवरायांचा पुतळा प्रशासनानं झाकला। शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल। राज्य सरकारकडून ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य समाजासाठी कर्जव्याज परतावा योजना जाहीर। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा निर्णय। घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू। घाटकोपर होर्डिंग प्रकरणामध्ये परवानगी देताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता। वरळी हिट अँड रन प्रकरणामधील आरोपी मिहीर शहाच्या जामिनावरील निर्णय राखीव। एका महिलेच्या मृत्यूला जबाबदार ठरल्याप्रकरणी 1.5 वर्षांपासून मिहीर शहा अटकेत। प्रलंबित राजकीय खटले मागे घेण्यास मुदतवाढ। सामाजिक आंदोलनामधील प्रलंबित गुन्हे मागे घेण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली। टॅरिफनंतर भारत अमेरिका यांच्यामध्ये गॅस खरेदीचा पहिला करार। भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार। 2026 मध्ये अमेरिकेकडून 22 लाख टन LPG आयात केला जाणार। पुणे विमानतळावर प्रवाशांचा संताप पाहायला मिळतोय। दिल्लीला जाणार विमान वेळेमध्ये न आल्यानं प्रवाशांचा गोंधळ झालाय। इंडिगो कंपनीचं विमान तब्बल 2.5 तास उशिरा आहे। पहाटे 5 वाजताचं विमान उशिरा झाल्याने प्रवासी हैराण झालेले आहेत। विमानतळावरील कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये वादही झाला। निवडणुकांच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। महामुंबईमध्ये 15 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीमधील 443 जागांसाठी 1962 अर्ज दाखल। ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू। बीड नगर परिषदेसाठी शिवसंग्रामची अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत युती। विकासाचा अजेंडा घेऊन येईन, त्याला साथ द्यावी, ज्योती मेटेंचं वक्तव्य। परभणीमधून धनंजय मुंडेंच्या बहीण उर्मिला केंद्रे रिंगणात। उर्मिला केंद्रे गंगाखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल। छत्रपती संभाजीनगरमधील राजू शिंदे आज भाजपमध्ये घरवापसी करणार। राजू शिंदेंनी शिरसाटांच्या विरोधात ठाकरेंकडून विधानसभा लढवली होती। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये राजू शिंदे घरवापसी करणार। पालघरमध्ये तिरंगी लढत होणार। महायुतीमधील भाजप आणि शिंदेंची सेना स्वतंत्र लढत असल्याचा मवियाला फायदा होण्याची शक्यता, परंतु काँग्रेसच्या उमेदवाराचा फटका मवियाला बसू शकतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवीधर मतदारांची नोंदणी सुरू। पदवीधर मतदारांचे अर्ज भरून आमदार संजय केनेकर यांच्याकडे सुपूर्द। MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवीधर मतदारांचे अर्ज भरले। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये काँग्रेसला धक्का। काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार। आमदार प्रताप अडसड यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला खिंडार। जालन्याच्या अंबड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून एकला चलो रेचा नारा। अंबडमध्ये आमदार नारायण कुचे, हिकमत उठाण आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्या प्रतिष्ठापणाला। सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमध्ये काँग्रेस भाजपला टक्कर देणार। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दोन्ही बाजूला फूट।